हाय, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. तर आज आम्ही चाललो आहे बारशाची खरेदी करायची. तर हे बघा, आमचं बाळ आहे ना, त्याला त्याची माऊ पाणी पाजते. बाहेर जाताना पहिला पाणी पाजूनच मग बाहेर निघतो. आणि ह्याला बाहेर जायचं म्हटलं ना की हा खूप खुश असतो, जसं की तुम्ही आता बघू शकताय. इकडे मागं पैसे घ्यायची तयारी चालली मम्मीची, आणि इकडे आमचा भाऊ बघा बाहेर निघाला म्हणून किती खुश आहे. आणि आता आम्ही चाललो आहे साड्या वगैरे घ्यायला. तर आपण कंटिन्यू करू. तर आम्ही शॉपमध्ये आलो. आम्हाला जशा साड्या हव्या होत्या तशा बघायच्या चालल्या होत्या. भरपूर व्हरायटी दाखवली, पण चॉईस करायला खूप वेळ गेला. आणि साडी म्हटली की तुम्हाला पण माहिती आहे, आपल्याला साड्या घ्यायच्या असल्या ना, नेसवायच्या असू द्या कशाही असू द्या, पण त्या आपण व्यवस्थित बघितल्याशिवाय घेत नाही. तसंच आमचं चाललं होतं. मम्मी आणि मावशी दोघींची चॉईस करायची चालली. मला साड्यातलं जास्त काय कळत नाही, मला जी आवडेल ती मी घेते असं माझं ठरलेलं असतं. मग ती कशी हे जास्त वेळ बघत नाही. आणि आपण साडी पण घालतो कशी, पण नेसवताना व्यवस्थित असावीत, कारण की बारशाला येताना सगळे लोक चांगल्या वस्तू घेऊन येतात. मग त्या मानानं तरी त्यांना साडी असावी अशी आमची अपेक्षा होती. खूप सारे पॅटर्न दाखवले आम्हाला, पण पॅटर्न सिलेक्ट करताना खूप वेळ गेला. जरी प्राईस जास्त असली साडीची तरी तिचा पॅटर्न तसा नव्हता. आणि आमचा बाबू बघा कसा शॉपवालीपाशी बसला आहे. आणि आम्हाला जशी साडी पाहिजे होती तशी मावशी त्यांना सांगत होते आम्हाला अशी साडी हवी. त्यातला हा पॅटर्न आवडला होता आम्हाला. तो जरा इटालियन सिल्क होता, पिंक कलरचा, पण त्यात व्हरायटीज खूप नव्हत्या आणि खूप कॉस्टली पण सांगत होते. आणि ह्याच साड्या बघण्यासाठी आणि घेण्यासाठी खूप वेळ गेला आमचा, म्हणजे वेळच पुरला नाही आम्हाला एक साडी चॉईस करायसाठी. आणि बाबू पण खूप कंटाळा होता, असा निवांत पडून राहिला होता आणि आनंद घेत होता शॉपमध्ये झोपून. त्याचा काय त्रास नसतो बाहेर गेलं तरी, आणि छान राहतो तो. आणि आपलं कसं असतं सगळ्यांचं हे आपल्याला पण माहिती आहे की आपण जर साड्या घ्यायला गेलो तर एका शॉपमध्ये कधीच साडी घेत नाही, त्या शॉपमध्ये कधीच बाहेर येत नाही. तसाच प्रकार आमचं झालं. आम्ही 2-3 शॉपमध्ये गेलो आणि जशा आवडलेला तोच पॅटर्न घेतला. आणि थोडं इकडं तिकडं करत एवढ्या साड्यांचा ढीग बघा. आमचा बाबू पण साड्या चॉईस करतोय, कुठली घ्यायची ती सांगतोय साडी. आणि त्याला साड्यात मोठ्या ढिगात बसायचं होतं, आणि त्यासाठी तर खाली उतरण्यासाठी गडबडच चालली होती त्याची. आणि आता तो चॉईस करतोय साडी कुठली घ्यायची ती. आणि शेवट त्यानं चॉईस केली साडी, आणि आम्ही तीच फायनल केली. जो पॅटर्न त्याला आवडला तो. खूप छान पॅटर्न होता आणि सिल्क पण खूप छान होतं त्याचं. सूत एकदम जाड होतं. आणि आपल्याला किती पॅटर्न दाखवलं तरी कमीच असतं. तर आमचं फायनली बऱ्यापैकी बघून झालं होतं, पण इथं थोडासा रेट इश्यू होता. मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण जाणार होतो. त्यांना साड्या साईडला काढून ठेवायला सांगितल्या होत्या, पण काही साड्या चांगल्या होत्या, त्या थोड्याशा चांगल्या होत्या. आणि काहीचं सूत छान होतं, पण पॅटर्न चांगलं नव्हतं. साडी कशी असावी, जर आपण ती दिली तर त्या पुढच्या व्यक्तीनं ती साडी यूज करावी अशी असावी. तर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण आलो साड्या बघायसाठी. तर बऱ्यापैकी त्यांनी पण आम्हाला साड्या दाखवल्या. मग जिथं आपली बार्गेनिंग करून भेटतील तिथंच घ्यायचं ठरलं होतं, कारण सगळ्यांना माहिती आहे लेडीज म्हटले की बार्गेनिंगशिवाय पुढं जातच नाहीत. आपल्याला किती पण कमी प्राईज लावून दिली ना तरी आपण आपल्या स्वतःची प्राईज लावल्याशिवाय तिथं थांबतच नाही, असा प्रकार असतो. तर ही बघा कशी वैतागली बिचारी शॉपिंगच्या नादात, ती दुर्लक्ष झाले. आता आम्ही दुसऱ्या सेक्शनला आलो ॲक्च्युली, जरा चांगल्या साड्या घ्यायच्या होत्या नेसवण्याच्या व्यतिरिक्त. तर बघू आता ज्या आवडतील त्या. मला तर साड्यांच्या दुकानात गेलं ना की कळतच नाही कोणती साडी स्वतःसाठी घ्यावी. जास्त करून माझा भर तर ऑनलाईनवरच असतो. तर आता आमचा बाबू बघा, आता तो खूप वैतागला आहे. त्याला अजून हॉस्पिटल नाही. त्याने आमची शॉपिंग झाली, आम्ही साड्या वगैरे घेतल्या आणि बाहेर आलो. आता आमचा पहिल्यांदा नाश्ता करायला जायचा प्लॅन होता, कारण की सकाळी नाश्ता करून आलो, त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. साड्या वगैरे घेण्यात खूप टाईम गेला. मग आता आम्ही नाश्ता करायला चाललो. आमचा बाबा बघा रुसून बसला आहे, कॅप लावून तोंडाला, काढतच नव्हता. आणि नाश्ता करायच्या टायमिंगलाच त्याने दंगा केला. आणि जात येत आहेत ना, त्यामुळे जी वस्तू सापडेल त्याला ना तो चावायचाच प्रयत्न करतो. बसला आहे तर एकदम ऐटीत, पण त्याला पर्सच खायचं, ती घेतली की खूप दंगा करतो. तर अशा प्रकारे आम्ही नाश्त्याची आणि आता आम्ही पुरी भाजीची पण ऑर्डर दिली. आणि मम्मीनं आणि मावशीनं मिसळ पाव खायचा होता. मग म्हटलं की ठीक आहे, चला ज्याला जे खायचं ते खाऊन घेऊया आणि पटपट उरकूया. नंतर आमची ऑर्डर आली आणि खूप छान अशा पुऱ्या होत्या आणि भाजी पण खूप छान होती. आम्ही पटकन नाश्ता केला. आणि आता आमचा बाबू बघा दंगा करतो आहे, त्याला आता एका जागेवर बसायचंच नाही आहे.
सारखं फिरायचं आहे. मग तो त्याच्या आजीसोबत फिरतो आहे. त्याला मी कमेंट त्याच्या आजीच जास्त लागते आणि त्याला माझी जास्त गरज नसते. मी बाहेर जरी शॉपिंगला वगैरे कशाला गेली ना तरी तो तिथं राहतो. आणि आता आमचा नाश्ता करून झाला आहे ना, आता आम्ही चाललो हॉस्पिटलला. त्याचं एक थोडंसं हॉस्पिटलला काम होतं, म्हणजे त्याचं रुटीन चेकअप होतं. तर म्हटलं दाखवून यावं, सातारला आलोच तर परत जाता येत नाही. आणि आता बारशाची पण गडबड चालू आहे, त्याच्यामुळं परत त्याला काही नेता येणार नाही, म्हणून म्हटलं आधीच दाखवून यावं. आणि आता आम्ही फायनली हॉस्पिटलला आलो आहे. आणि असं पहिल्यांदाच झालं की आम्ही हॉस्पिटलला आलो आणि आमचं काम 10च मिनटात झालं आहे आणि आम्ही रिटर्न पण चाललो आहे. आज गर्दी नव्हती हॉस्पिटलला. आणि मग आम्ही फक्त बाबूला चेकअपसाठी गेले आमचा नंबर आला, त्याला हॉस्पिटलला दाखवलं आणि आता आम्ही चाललो आहे. तर आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि घरी निघालो. आणि राहिलेली शॉपिंग पण आम्हाला अजून करायची, त्यासाठी आम्ही उद्या येणार आहे. पण मी तोही व्लॉग यातच एडिटिंग करणार आहे, कारण की थोडे शॉपिंगचे व्लॉग आहेत तर ते वेगवेगळे न करता एकत्रच एडिटिंग करून टाकणार आहे. तर आजच्या दिवसासाठी आम्ही घरी चाललो आहे. आता ह्यानंतरनं मी उद्याचा व्लॉग यातच कंटिन्यू करणार आहे. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. आम्ही दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी पर्सनली वर्षासाठी साडी शॉपिंगला आलो होतो. पण जशा हव्यात तशा साड्या मला इथं काय भेटल्या नाहीत, तरी पण आम्ही बघत होतो. मग आवडतील ती घ्यायची ठरलं होतं. पण ॲक्च्युली आमचं कॉम्बिनेशन सेम करायचं होतं, आम्हाला कॉम्बो होतं. पण बारशाची डेट लेट निघाल्यामुळं आणि मला घरात सांगितलं होतं जेव्हा डेट येईल तेव्हाच तुला शॉपिंगला पैसे दिले जातील, त्याच्यामुळं काय ऑनलाईन माझं पार्सल आलं नसतं, म्हणून मग मी डायरेक्ट शॉपमधनं घेतली. आता माझ्या साडीवर यांना मॅचिंग भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर मग नाही घेणार. पण आणि माझी साडी वगैरे घेऊन झाली. आता बाबूसाठी शॉपिंग करतो आहे. पण आम्हाला जसं हवं होतं तसं मॅचिंग वगैरे नाहीच भेटलं. मग आता बाबूचं आणि यांचं मॅचिंग कॉम्बिनेशन करायचं चाललं आहे. सो बघू आता कसं होतं आहे ते. आणि आजचं आपलं शॉपिंगचं व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आता इथून पुढं डेली व्लॉग येतील, बारशाचे वगैरे सगळे व्लॉग येतील. तर तुम्ही आपल्या चॅनलला कंटिन्यू करा आणि कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.